नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा आणि चटणी. त्यासाठी इथे मी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. साबुदाणा 3 तास भिजवून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही मिरची वाटतोय. वड्यासाठी मसाला तयार करतोय. मिरची आणि मीठ फक्त वाटून घेत आहोत. इथे मी 10-15 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. आता हा साबुदाणा आपण 3 तास भिजवून घेतलेला आहे. तसंच हा बटाटा आपण 4 ते 5 बटाटे आपण घेतलेले आहेत उकडून. ते आपण आता त्याच्यात स्मॅश करून घेऊया. इथे आपण हा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यात साबुदाणा घालूया आणि थोडासा सोडा खायचा घातलेला आहे. आपण मिरचीबरोबर मीठ घातलं होतं. आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया. साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची आणि मीठ हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान असं त्याचं पीठ तयार करून घेऊया. हे आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण त्यासाठी लागणारी चटणी करत आहोत. इथे घेतल्या आहेत 8 ते 10 मिरच्या, थोडंसं ओलं खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे. आता इथे मी मीठ घातलेलं नाही आहे, मीठ नंतर घालणार आहे. आता आपण हे वाटण घेतलेलं आहे, चटणीचं वाटण. आता आपण चटणीला फोडणी घालून घेऊया. तेल घेतलं आहे, त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत फोडणीसाठी. आणि आता आपण हे वाटलेलं घालत आहोत, खोबरं, शेंगदाणा आणि मिरची. बस एवढंच घालत आहे मी. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता. मी उपवासाला जिरं खात नाही म्हणून मी घातलेलं नाही. तर इथे ही आपली अशी चटणी तयार झालेली आहे. आता याच्यात आपण मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मिरची आणि मिठाचा अंदाज घेऊ शकता. इथे आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण साबुदाणा वड्याचा आकार देऊया. थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि मी आता वड्याला आकार देत आहे. आता इथे आपले वडे तयार झाले की आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये, डीप फ्राय. तर इथे तेलामध्ये आता आपण हे वडे सोडत आहोत. कडकडीत तेल तापलेलं आहे, गॅस मोठाच आहे. तर असं आपण हे साबुदाणा वडा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आपलं ही साबुदाणा वडा आणि चटणी तयार आहे. थँक्यू.